Learning Center. Thank you for helping us and create a brighter future for these young minds. Amit sir and पूरा टीम JIC पूरा टीमला मी महेश फाउंडेशनला अनेकदा स्वागत करतो. आजचा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे सर. जसं मी तुम्हाला बसमध्ये सांगत होतो की आमच्या ज्या स्कूलमध्ये जी मुलं येतात ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हटलं तर स्लम्सनं येतात, एरियापासून येतात. जेव्हा आम्ही स्कूल स्टार्ट केलं आमच्याकडे बिल्डिंग होतं तर मुलांना इकडे यायला कुठलाही संपर्क नव्हता. मग तेव्हा आम्ही विचार केला की त्या मुलांना इकडं घेऊन यायला आम्हाला बसचं गरज होईल. आणि पहिला मुलं लहान म्हणजे तर कमी संख्यामध्ये होते तर आमचे छोटे छोटे व्हेकल्स होते. मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे एवढे नॉर्म्स आले की छोटे व्हेकल बी आम्हाला मुलांचं सेफ्टी विषयमध्ये खरं उतरलं नाही आणि आम्हाला काहीतरी करून बस पाहिजे म्हटल्यावरती लास्ट इयर आम्हाला 2 कंपनीना स्कूल बस दिलं आणि त्याच्यामधनं आम्ही या मुलांना ह्या स्कूलला घेऊन यायला आम्हाला पॉसिबल झालं. जसं लास्ट इयर मध्ये आणि आमच्याकडे मुलं जास्त झाल्यापासून आम्हाला दोन्ही बस पुरवले नाही आणि आम्हाला अजून बी बस पाहिजे होते. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्याच कंपनीला अप्रोच करत होतो की आम्हाला असं बस पाहिजे मुलांना स्कूलला घेऊन यायला. आणि त्या टाइमला आम्हाला JIC हाऊसिंग फायनान्सचे संपर्क साधलो आम्ही. आणि मग नूतन मॅडम म्हटले की नाही आणि प्रोजेक्ट चांगला आहे, तुम्ही कुठलंही चांगलं काम करत आहे आणि आम्ही आमचं मॅनेजमेंटची स्पेशल रिक्वेस्ट करून बघतो आणि झालं तर आम्ही तुम्हाला बस त्याच व्यवस्था करतो म्हणून. आणि त्यांचा एक एफर्ट्स होता की त्यांचं मॅनेजमेंटनं आमचं रिक्वेस्टला ॲक्सेप्ट केले आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचं फाउंडेशन बघायला थोड्या दिवसाचं पाठीकडे आलेला आणि तुमचं रिपोर्ट जे होतं तिकडचं इन्स्पेक्शन रिपोर्ट होतं त्याच्याने आम्हाला बस भेटला. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला वैयक्तिक आणि ह्या मुलांच्या जीवनामध्ये जे स्कूल बसचं जे आहे आम्हाला वाटतं की एक स्कूल बस जाऊन त्या मुलांना घेऊन येते ते तेवढ्यालाच सीमित नाही आहे. ती स्कूल बस त्यांचं जीवन घडण्यासाठी काम करते. जसं नदीच्या ह्या बाजूला आणि तिकडं जायला एक ब्रिज काम करते तसं हे बस त्या मुलांना शिक्षण द्यासाठी ब्रिजचं काम करत आहे. आणि त्याच्यासाठी मी पुरं माझं महेश फाउंडेशनच्या टीमच्या थ्रू मी पुरा JIC हाऊसिंग फायनान्स टीमला मी धन्यवाद सांगतो की त्यांनी आमचे जी गरज होते ते जाणून करून त्यांनी आम्हाला बस दिलेला आहे. पहिल्यांदा मी आधी JIC हाऊसिंग फायनान्स बद्दल आपण सगळ्यांनी मगाशी ऐकलंच आहे की JIC हाऊसिंग फायनान्स काय आहे. JIC हाऊसिंग फायनान्स बेसिकली हाऊसिंग लोनमध्ये आणि हाऊसिंग लोन टू इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये आपण घर घेण्यासाठी किंवा नवीन प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन यासाठी आपण हाऊसिंग लोन देतो इंडिव्हिज्युअल्सना. आणि त्याच्या जवळपास 75च्या वर ब्रांचेस आणि 12,000 कोटीच्या वरतीचा आपला पोर्टफोलिओ लोन पोर्टफोलिओ आणि जवळजवळ मोर दॅन 35 years ओल्ड ही कंपनी आहे. आणि मेन फाउंडर किंवा जे आपले जे ओनर्स आहेत ते सगळे न्यू इंडिया नॅशनल इन्शुरन्स वगैरे जे जनरल इन्शुरन्स ज्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये आहेत. तर बेसिकली त्या कंपनीच्या बद्दल म्हणजे सगळ्यांना बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. मग त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बेसिक म्हणजे तीच आहे. फक्त आमचा आता माझा इकडे येण्याचा जो काय आहे तो आता मला पण महेश फाउंडेशन पहिल्यांदा काही माहितीच नव्हतं. जेव्हा मला हेड ऑफिसवरून सांगितलं गेलं की तुम्ही जाऊन बघा तिकडे काय कसं चालतं आणि इकडे आल्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा मला खरोखर अतिशय तुमचं जे काम आहे महेश सर आणि टीम यांनी जे काही केलेलं काम आहे ते अतिशय म्हणजे योग्य वाटलं. आणि त्याप्रमाणे मी सरळ रिपोर्ट दिलेला होता आणि त्याप्रमाणे प्रत्येक जे काही इव्हेंट किंवा तुम्ही जे काही ऑर्गनाईज केलेले जे काही प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरतीच मी रिपोर्ट दिलेला. आणि तो मला खरोखर आज मला आनंद वाटतोय की तुम्ही सगळ्या महेश सर आणि टीम यांनी जे काही हे कार्य जे करताय ते अतिशय चांगलं आहे. आणि हे असंच योग्य असं जे काही समाजाच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते तुम्ही करत राहा. त्याला माझ्या नक्कीच शुभेच्छा आहेत. जर मी तुमच्या विद्यार्थी मित्रांना फक्त एवढंच सांगेन की तुम्ही पण या गोष्टीचा जो उपयोग घेताय त्या गोष्टी बऱ्याच लोकांना मिळत नाही आहेत त्या तुम्ही घेताय. या गोष्टीचा उपयोग चांगल्या
भरपूर शिकून किंवा चांगल्या गोष्टीने शिकून तुम्ही त्याच्यातून चांगला आउटपुट करा. तुम्ही सुद्धा एक चांगले नागरिक व्हा, कुठे चांगल्या पदावरती किंवा कुठल्या चांगल्या कामासाठी जॉब इन फ्युचरमध्ये तुम्ही मदत करा. आणि महेश सर आणि तुमच्या सर्व टीमना आता तुमच्या आगामी प्रोजेक्टसाठी आणि तुमच्या आगामी कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर.